SK कुकिंगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण सगळी मिक्स भाजी बनवतोय। कोबी घेतली मी, चवळीची भाजी घेतली, चवळीची शेंगा असतात ना ते शेंगा घेतल्या आणि हे मुळा घेतलाय, गाजर घेतले आणि थोडीशी मेथी घेतली। आता अशी मिक्स भाजी बनवते चटरपट। तर तेल टाकून दिले मी कढईमध्ये। आता याच्यात टाकूया आपण थोडंसं जिरं, राई टाकूया, थोडंसं हिंग टाकूया, मिरची आणि कढीपत्ता। याच्यातच टमाटर पण टाकून देते। एक टमाटर घेतला आहे मी, टमाटर टाकते। थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट टाकूया, मिक्स करूया चांगलं। अशी मिक्स भाजी बनवली ना खूप सुंदर बनते। आता होत्या माझ्याकडे 2-3 भाज्या, म्हटलं बनवून टाकूया। कोबी होती, चवळीच्या शेंगा होत्या, म्हटलं मुळा पण टाकून देते, गाजर होतं, एक मिक्स भाजी बनवून जाणार छान। थोडंसं मीठ घालूया, टमाटर आपल्याला लगेच शिजतील। टमाटर नरम पडले की मग आपण भाजी टाकूया। दोन मिनिटं चांगलं भाजून घेऊया परत। नंतर मसाला घालूया आपण। आता मी इथे चवळीची भाजी घेतली, चवळीच्या शेंगा, गाजर आहे आणि मुळा आहे, सगळं टाकून देते नंतर। चांगलं मिक्स करूया। याच्यात आपण मसाला घालूया। 1 चमचा भरून धनाभुक्की टाकते, थोडीशी लाल मिरची टाकते, काश्मीरी लाल मिरची अर्धा चमचा भरून, हळद घालते, गरम मसाला टाकूया थोडासा, याच्यातच आता आपण कोबी टाकून देऊया। मसाला पण सगळा लागून जाईल भाज्यांना, मिक्स करून घेऊया चांगलं। थोडीशी मेथीची भाजी होती ते पण टाकून देऊया। त्याच्यात टाकूया आपण थोडंसं जिरा पावडर, त्याच्यात तुम्ही कुठला पण मसाला घालू शकता जो तुमच्याकडे असेल। माझ्याकडे जो मसाला होता तो टाकला मी। थोडं मीठ घेतलं आहे आपण पहिले टमाटरमध्ये, आता मीठ घालूया। मिक्स करून घेऊया। त्याच्यात मिक्स झाली आहे भाजी आपली मस्त। आता बारीक गॅस करूया आणि झाकण ठेवूया। बारीक गॅसवर शिजवूया आपण, पाणी नाही घालायचं, भाज्यांचं पाणी सुटलं ना त्याच्यात शिजून जाणार आहे। 5 ते 7 मिनिटं झाकून ठेवूया, वाफू देऊया तिला। बघूया आपली भाजी झाली का।
भाजी तयार झाली एकदम मस्त. जरा पण खाली चिटकली नाही आहे, व्यवस्थित झाली आहे. कॅमेरा तुम्हाला पुढे करून दाखवते. कोथिंबीर टाकूया. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? लाईक, शेअर, सबस्क्राईबर आणि आमच्या रेसिपीला प्यार करा असाच.